नमस्कार. प्राईम टाइम बुलेटिनमध्ये मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं स्वागत करते. सध्या राज्यभरामध्ये अवकाळीमुळे शेतकरी हैराण झालेत, शेतकरी त्रस्त झालेत. बांधावरती जाऊन नेते पाहणी करतायत आणि याच एका पाहणी दौऱ्यादरम्यान कर्जमाफीचा प्रश्न राज्याच्या कृषी मंत्र्यांना विचारला गेला. पण याच मुद्द्यावरनं कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना चांगलं सुनावलंय. 5-10 वर्ष कर्जमाफीची वाट पाहता तोपर्यंत कर्ज तुम्ही भरतच नाही. कर्जमाफीच्या पैशांचं काय करता असा सवाल कोकाटेंनी विचारला. या कर्जमाफीच्या पैशांची गुंतवणूक शेतीत करता का असं विचारताना ते पुढे असं म्हणाले की शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे द्या, मग साखरपुडा करा आणि मग लग्न करा. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांना एक प्रकारे सुनावल्याचं चित्र पाहायला मिळतंय. माणिकराव कोकाटे पाहणी दौरा. आपल्याला रेग्युलर कर्ज भरायचं का बरं लोकांनी भरायचं? रेग्युलर का बरं भरायचं? सोसायटी कर्ज घ्यायचं 5-10 वर्ष वाटच पाहिजे कर्ज माहिती तोपर्यंत काय भरायचं त्यापेक्षा बरं मला एक सांगा, आता हे मीडिया चालू आहे, मीडिया असं बोलत नाही. तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशात काय करता तुम्ही? शेतीमध्ये गुंतवणूक आहे 1 रुपयाच तरी. सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला. आता पोखराच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत, इरिगेशनला पैसे आहेत, तुम्हाला क्रॉपला पैसे आहेत, शेततळ्याला पैसे आहेत, सगळ्याला पैसे आहेत. भांडवली गुंतवणूक कोण करतं? सरकार. शेतकरी करतं का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा.